तोरणटवाळांनी जंगल जाळलं, आदिवासींच्या उदरनिर्वाहावर घाला। तोरण पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी पाली भागातील साई डोंगर परिसरातील जंगलाला आग लावण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी केला आहे। या आगीत करवंद, जांभूळ, आंबा यांसारखे रानमेव्याची झाडे जळून खाक झाल्याने आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधारच हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे। पाली तर्फे कोतवाल खलाडी ग्रामपंचायतील हार आदिवासी वाडी परिसरातील अनेक कुटुंबे जंगलातील रानमेवा, कंदमुळे आणि रानभाज्या गोळा करून विक्री करत आपला उदरनिर्वाह करतात। मात्र तोरण पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पासाठी सरकारने 640 एकर वन जमीन दिल्यानंतर जंगलात संशयास्पदरित्या आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार साई डोंगर परिसरात यापूर्वी कधीही मोठे वणवे लागले नव्हते, मात्र यावेळी अनेक ठिकाणी एकाच वेळी आगीचे लोळ उठल्याने ही आग मानवनिर्मित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विशेष करवंदाच्या जाळ्या आणि जुन्या झाडांचे मोठे नुकसान झाल्याने आदिवासींमध्ये संतापाचे वातावरण आहे। या घटनेमुळे जंगलावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।